महिलांना ह्याच्यामुळे त्रास झाला आहे, मुलांना त्रास झाला आहे, वयस्क लोकांना त्रास झाला आहे. तर याच्यामध्ये केंद्र शासनानं लक्ष घातलं पाहिजे आणि मी स्वतः राज्याचा उद्योगमंत्री म्हणून, राज्याचा एक मंत्री म्हणून आदरणीय मुरली अण्णांशी सविस्तर याच्यावर बोललेलो आहे आणि त्यांनी देखील आश्वस्त केलेलं आहे की या बाबतीमध्ये नक्की इंडिगोकडनं असं का झालं याची चौकशी होणार आहे. एअरलाइन्स कंपन्यांनी घेतलेला आहे, लूट सुरू आहे. अगदी 100% बरोबर आहे. ज्यावेळी इंडिगोच्या ही सगळी फ्लाईट्स रद्द झाली किंवा शेड्यूलप्रमाणे झाली नाही, त्या क्षणाला काही तिकीटं जी आहेत ती 10,000 होती, ती 50,000 झाली, 60,000 झाली, 70,000 झाली. ह्याच्यामध्ये देखील केंद्र शासनानं हस्तक्षेप केला पाहिजे आणि हा हस्तक्षेप करणं का गरजेचं आहे, कारण कालपासून इलेक्ट्रॉनिक मीडियावर किंवा सोशल मीडियावर आपण जे काही बघतोय याच्यामध्ये मिडल क्लास लोक देखील प्रचंड पद्धतीनं आहेत जी सफर होत आहेत. त्याच्यामुळे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घेतला पाहिजे आणि केंद्र सरकार त्याच्यामध्ये पुढाकार घेणार.